नमस्कार. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. जोरंगे कामठे यांच्या पक्षबदलाने पुरंदरमधील राष्ट्रवादीच्या एक हाती सत्तेला ब्रेक. माजी मंत्री आमदार शिवतारे यांना पुरंदरचा गड राखण्यात अपयश. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 2 जागा व पंचायत समितीच्या 4 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारून दिवंगत अजितदादा पवार यांना अखेरची श्रद्धांजली समर्पित केली. परंतु उमेदवारी न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता जोरंगे यांनी आईने कांद्याच्या चित्रावर बांधण्याचा निर्णय घेतले व अमोल कामठे यांनी मशाल हाती घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बेलसर माळशिरस गटातील जिल्हा परिषदची 1 जागा आणि पंचायत समितीच्या 2 जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरंदर तालुका पंचायत समितीवरील एक हाती सत्ता स्थापनेला ब्रेक लागला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी मंत्री आमदार विजय शिवतारे यांनी जिल्हा परिषदेच्या 3 जागा व पंचायत समितीच्या 6 जागा जिंकून एक अधिक पुरंदर पंचायत समितीवर भगवा फडकवला होता. परंतु यावेळी त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. पंचायत समितीच्या अवघ्या 2 जागा त्यांना जिंकता आल्या. देवेगराला जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली झेंडे यांनी 21,824 मते मिळवून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांची कन्या दिव्या गंगाराम जगदाळे यांचा तब्बल 13,990 मतांनी पराभव केला. दिव्या जगदाळे यांना एकूण 7,834 मते मिळाली. हा जिल्हा परिषदचे माजी सदस्य व भाजपचे जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे अजय कैलास इंगळे यांनी 7,637 मते मिळवत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे दत्ता जोरंगे यांचा 1,434 मतांनी पराभव केला. दत्ता जोरंगे यांना 6,203 मते मिळाली. वीरगेवडी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ लोढे हे 11,630 मते घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे समीर जाधव यांचा त्यांनी 557 मतांनी पराभव केला. समीर जाधव यांना 11,073 मते मिळाली. कोळी निराश तक्रार जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राजक्ता दिगंबर बिरगाडे यांनी 13,521 मते मिळवून त्यांनी शिवसेनेच्या भारती अतुल मस्के यांचा 5,741 मताने पराभव केला. भारती मस्के यांना 7,803 मते मिळाली. 4 जागा जिंकून पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व. गराडे पंचायत समिती या गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्चना कटके यांनी 8,043 मते मिळवून त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार सुप्रिया रावडे यांचा 3,246 मतांनी पराभव केला. सुप्रिया रावडे यांना 4,797 मते मिळाली. देव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित झेंडे यांनी 13,456 मते मिळवून शिवसेनेचे बाळासाहेब दगडू मगर यांचा 10,136 मताने पराभव केला. बाळासाहेब मगर यांना केवळ 3320 मते मिळाली. बेलसर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे माणिक निंबाळकर 4,807 मते मिळवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश कृष्ण जगताप यांचा 499 मताने पराभव केला. निलेश जगताप यांना 4,308 मते मिळाली. माळशिरस पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्षाचे माऊली यादव यांनी 5,424 मते मिळवून शिवसेनेचे शरद यादव
यांचा 1886 मताने पराभव केला. शरद यादवांना 3538 मते मिळाली. कोळिवरे गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्मिता निगडे यांनी 5729 मते मिळवून त्यांनी शिवसेनेच्या शीतल साळुंके यांचा 1057 मताने पराभव केला. शीतल साळुंके यांना 4663 मते मिळाली. निराशीव तक्रार गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोनिका कांबळे यांनी 6109 मते मिळवून भाजपच्या वंदना भोसले यांचा 3941 मताने दणदणीत पराभव केला. वंदना भोसले यांना 3963 मते मिळाली. वीर पंचायत समिती गणात शिवसेनेचे प्रवीण जगताप यांनी 5940 मते मिळवून भाजपचे सुधीर धुमाळ यांचा केवळ 149 मतांनी पराभव केला. सुधीर धुमाळ यांना 5751 मते मिळाली. देवडी पंचायत समिती गणात भाजपच्या सायली शिंदे ह्या विजयी झाल्या. पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या 2 जागा व पंचायत समितीच्या 4 जागा जिंकून पहिला क्रमांक मिळवला, तर भाजपने जिल्हा परिषदेच्या 2 जागा व पंचायत समितीच्या 2 जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळवला. तर केवळ पंचायत समितीच्या 2 जागा मिळवून शिवसेना 3 नंबरवर गेली. गेल्या निवडणुकीत विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या 3 जागा व पंचायत समितीच्या 6 जागा मिळवून तालुक्यात त्यांनी भगवा झेंडा फडकवला होता. मात्र हा निकाल माजी मंत्री आमदार विजय शिवतारे यांच्यासाठी मोठा धक्का देणारा ठरला आहे. पुरंदर सम्राट न्यूज साठी प्रतिनिधी अशोक कुंभार.